काय चाललं पब्लिक, मी पुन्हा एकदा आलो तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन. तर पब्लिक, आज आपण आलतो आपल्या फार्ममध्ये. तर फार्ममध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की आपण याचा व्हिडिओ बनवला पाहिजे, कारण की कसं असतं काही काही लोकांना माहीत नसतं, त्याच्यामुळे त्यांना दाखवायचा प्रयत्न मी करू राहिलो. म्हणजे माहीत असन पण तरी पण एवढं डिटेलमध्ये माहीत नसन. तर पब्लिक, गावात नाही का आपले गावातल्या लोकांचं जे जीवन आहे ते कसं असतं की आपलं स्वतःचं घर तर असतंच, पण खळं म्हणून एक नावाचं जागा असती. समजा जागा असती लय मोठी, तर त्या जागेवरती आपण काय करतो की आपले जे प्राणी आहे, गाय जनावर किंवा काही पण, हे कोंबड्या भेंबड्या कोंबडी पालन ते किंवा शेळी पालन करतो, तर त्यासाठी त्याला म्हणते खळं. तर मग ते जे शेळी पालन त्यांचं सेपरेट घर असतं. असा एक बी माणूस सापडणार नाही तुम्हाला अख्ख्या गावामध्ये की त्याच्याकडं खळं नाही आहे, कारण की गाय आणि खळं हे आपल्या जीवनातलं एक हिस्साच असतो. तर मग इथं आपण आलेलो आहे, तर हे जे फार्म आहे हे आपलं आहे स्वतःचं. तर हे असं ही जे याला आपण फर्टिलायझर म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये, सभ्य भाषेमध्ये. तर हे फर्टिलायझर पण असं आपल्या रानावर टाकायला कामं येतं. तर तिने काय होतं की आपले जे रानातले पीक आहे का ते बी मस्त येतं एकदम. त्याच्यामुळेच ह्या फर्टिलायझरमुळेच इथं ह्या फार्मचा जास्त उपयोग होतो असं मला वाटतंय. तर चला मग मित्रांनो, आता आपलं फार्म दाखवू. तर हे पहा, हे पूर्ण आपलं फार्म आहे एकदम चिलमध्ये. ही जी गाय आहे हिला गावरान गाय म्हणते मित्रांनो. तर ही जी गाय आहे का ही आमची जेव्हा आमच्या आजीचं लग्न झालं का तेव्हा त्यांच्या बाबांनी दिली ती. तर मग त्याचीच आता ती तर मेली समजा त्या बाबांनी दिलेली, पण ही त्यांची समजा बेबी म्हणू शकतो आपण, पिल्लू म्हणू शकतो. तर हे असं पूर्ण असतंय हे आपलं डेअरी फार्म एकदम चिलमध्ये. तर हे जे आहे का हे जे अरे बा काय नाही काही झालं ते भेव राहिलं बरं का. तर हे जे आहे का त्या गाईचं पिल्लू आहे आणि हे जे आहे का ह्या गाईचं पिल्लू आहे. ते असे डेअरी फार्म असते तिथं. आणि पाऊस बिऊस यांच्यासाठी पूर्ण सुविधा आहे इथं. हे मुरघास पण केलेला आहे आणि हे पूर्ण गिन्नी गवत इथून थोडं. इथं कसं असतं की आमचं जे रान आहे का हे खायाच्याच थोडं जवळच असतंय. 500 मीटरवर किंवा 400 मीटरवर एक रान असतंय. त्या रानामध्ये का यांची ते पूर्ण अर्धा एकर वावर आहे का हे पूर्ण यांच्यासाठीच गन्नी गवत ते लावलेलं असतं तिथं. म्हणजे दुसरे पीक काही काढत नाही, फक्त यांच्यासाठीच असतं सारं. तर विषय असा आहे, हे कुट्टी ते म्हणजे यांची पूर्ण सुविधा केलेली आहे. आणि हे जे घर दिसतं का हे शेळ्यांसाठी घर आहे. तर हे पूर्ण असा विषय झाला. ही आपली जर्सी गाय आहे. हिचं दूध उत्पादक म्हणजे दूध पण देते आणि दूध पण जातं हिचं. आणि हे कोंबडी पालन, ह्याच्यात आता कोंबड्या नाही राहिल्या काही, कारण की पूर्ण कोंबड्या जे आहे का ते मुंगसं खाऊन घेते, बाहेर सोडल्या मुंगसं घेऊन जाते एकदम. तर असा पूर्ण विषय आहे. आणि हे जे आहे का रात्री याच्यामध्ये नाही का आपल्याला शेळ्या ते पूर्ण सोडून तिथून याच्यामध्ये राहत्या, कारण की पाऊस बिऊस आला तर मग जास्त ताण होत नाही त्यांना. आणि सकाळी आहे का याच्यामध्ये मोकळ्या सोडण्यात येते. ह्या एवढ्या शेळ्या आहेत आपल्याकडं आता. ती तिकडं काही बसलेल्या असत्या कोपऱ्यात 7-8 शेळ्या आहेत. तर मग सध्या हे यांच्यासाठी असतं पूर्ण. आणि हे पहा, हे तुमच्या भावाचं पुलप्स मारासाठी बनलेलं आहे मी. आपल्याला निघत नाही, तुम्हाला किती निघत्या बाई पुलप्स, किती निघत्या कमेंट करून सांगा. हे का आपल्याला नाही निघत जास्त, तरी पण 10 निघतो, 10 पुलप्स. तर असं पूर्ण आयुष्य असतो इथं. यामशाळा बी बनलेली मी सेपरेट, ती तुम्हाला आज सध्या नाही दाखीत कारण की ती थोडं काम बाकी तिचं. तर यामशाळा पण आहे, पूर्ण शेळी पालन पण आहे, पूर्ण कुक्कुट पालन पण आहे, पूर्ण गाई पालन पण आहे, पूर्ण अजून लय मोठं आहे इथं सारं आहे. हे म्हणजे आपलं पार्टी करायचा एरिया पण येऊची, तसं काही विषय नाही. इथं पार्ट्या बी होत्या मस्तपैकी एकदम रात्री चिलमध्ये. आणि राहिला यांचा पाण्याचा विषय. तर हे पहा, गोदावरी नदी पूर्ण अख्खी गोदावरी नदी फुल भरलेली असती. किती 12 महिने असती फुल भरलेली. पाण्याची कमी नाही आपल्याला. तर ही पूर्ण गोदावरी नदी आहे इथून. आणि इकडे हे पैठणला म्हणजे पैठणच्या धरणाकडून हे पाणी येतं. असा विषय आहे पूर्ण. तर पब्लिक, हे आपलं पूर्ण फार्म, डेअरी फार्म ते म्हणू शकतो आपण याला. आणि आपलं गाव जे आहे का ते तिकडे आहे, म्हणजे इथून फक्त 200 मीटरवर आपलं घर आहे. असं पूर्ण विषय.
तर कसं वाटलं आपल्याला सॉरी आपल्याला नाही, कसं वाटलं तुम्हाला आपलं डेअरी फार्म हे कमेंट करून सांगा. आणि पब्लिक हे जीवन आहे का, हे लय भारी मला आवडतं. म्हणजे आम्हाला घरी करमत नसलं का आम्ही इथं येत असतो. म्हणजे इथं थोडंफार काम बी होतं आणि करमतही. तर विषय असा आहे पूर्ण. तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. भाई जवळचे गद्दार असा शब्द मला तुम्हाला म्हणायला म्हणजे लागला नाही पाहिजे, कारण की जवळच्या माणसाने फुल सपोर्ट केला पाहिजे आपल्याला. तर पब्लिक हे असा विषय होता. जर तुम्हाला जर अजून काही माहिती लागत असली तर आपला कमेंटमध्ये पिन केलेला नंबर आहे, त्याच्यावर बिंदास फोन करा. आपण तुम्हाला पूर्ण माहिती देऊ कसं काय करायचं आहे काय नाही. तुमच्याकडे जर जागा मोठी असली तर तुम्ही जास्त बी क्वांटिटी वाढू शकता ह्या शेळी पालनची, कोंबडी पालनची. तर असा विषय. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, गुड बाय.